अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगाव येथील मदरशात नुकताच प्रवेश घेतलेल्या मुलाचा 21 जानेवारीच्या मध्यरात्री अपघातात मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली असून मदरशासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर मुलगा ठार झाल्याचे बोलले जात आहे। सविस्तर वृत्त असे की शेख अरकमुद्दीन अलीमुद्दीन वय 12 वर्ष राहणार हातरून जिल्हा अकोला हा मुलगा अंजनगाव सुर्जी येथे मामाकडे शिक्षणासाठी आला होता। त्यानुसार त्याची विहीगाव येथील मदरशात त्याचा प्रवेश घेण्यात आला असता शुक्रवारी 21 जानेवारी रोजी अरकमुद्दीन याला त्याच्या मामाने मदरशात सोडून दिले आणि त्याचे मामा मदरशातून निघाल्यानंतर मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान सदर मुलगा त्याच्या खोलीतील खिडकीमधून बाहेर निघाला आणि मदरशातून पळून गेला। ही माहिती मदरशातील काही वाहक यांनी अरकमुद्दीन याच्या मामाला सकाळी 3 वाजता दिली असता सदर मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला। सकाळी रनिंगला जाणाऱ्या मुलांना सदर मुलाचा मृतदेह मदरशा समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या गावात पडलेला दिसला। त्यांनी याची माहिती मुलांच्या नातेवाईकांना दिली। याची तक्रार चिंचोली रेहमापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतक अरकमुद्दीन याचा मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे पाठविला। घटनेची माहिती घेतली असता सदर मुलगा हा 1 वाजताच्या दरम्यान खोलीची खिडकी उघडी होती त्यामधून रस्त्याकडे पळत जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली असावी आणि धडकेत त्या मुलाचा मृत्यू झाला असावा अशी माहिती मृतकाच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।